नामदार धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी भर. परळच्या फौजदारी न्यायालयानं करुणा मुंडे यांच्या ऑनलाईन तक्रारीची दखल घेत विधानसभेच्या निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये खरी माहिती दडवल्यावरून त्यांना नोटीस बजावलेली आहे. पुढची सुनावणी ही 24 फेब्रुवारीला होणार आहे. यामध्ये राजश्री मुंडे यांच्या 3 मुलींचा उल्लेख आहे, तर करुणा मुंडे यांच्या 2 मुलांचा उल्लेख आहे. मात्र करुणा मुंडेंच्या मिळकतीचा कुठेही उल्लेख नाही. अशीच याचिका ही उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये सुद्धा दाखल आहे आणि त्यातही त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. तर काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडच्या कलेक्टरांना कागदपत्रासह मुंबईला बोलावून घेतलेलं आहे की बीडमध्ये बोगस कामे न उचलता जी बिलं उचलण्यात आली त्याचीही त्या संदर्भात ते माहिती घेत आहेत. याशिवाय DPDCच्या निधीच्या वाटपामध्ये अनियमितता याचीही त्रिसदस्यीय समिती त्या ठिकाणी चौकशी करत आहे. तर त्यांचे जवळचे कार्यकर्ते निखिल फड आणि कैलास फड यांच्यावर निवडणुकीच्या काळामध्ये पोलिसांना दमदाटी करणं आणि त्या ठिकाणी अरेरावी करणं यावरून त्यांना तब्बल 82 दिवसानंतर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.